मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद दत्तराव भोपे, परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्राध्यापक असून माझे काही संपादित पुस्तकं आहेत. त्यामध्ये राष्ट्रभूषण यशवंतराव चव्हाण, त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ्मय आणि मराठी भाषा विज्ञान हे पुस्तकं संपादित आहेत. त्याचबरोबर माझा फार्मर हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. समाजकार्य, वाचन, लेखन, अभिनय याची आवड मला असून मी माझी एक रचना आपणासमोर सादर करतोय. शीर्षक आहे, माझ्या कवितेचं शीर्षक आहे वृक्ष. वृक्ष वृक्षत रक्षती, वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे, देतच राहतो अव्याहतपणे निस्वार्थतेने दातृत्व किती मोठे. देतच राहतो अव्याहतपणे निस्वार्थतेने दातृत्व किती मोठे. त्यांचा अंशनी अंश उपयोगाचाच, त्यांचा अंशनी अंश उपयोगाचाच. फळे फुले पाने संबंध देह सुद्धा, फळे फुले पाने संबंध देह सुद्धा. त्याच्यामुळेच रान झाले जंगल, त्याच्यामुळेच रान झाले जंगल. फळे फुले पाने संबंध देह सुद्धा, त्याच्यामुळेच रान झाले जंगल. पशुपक्षी प्राण्यांचे मंगल, घेणाऱ्याची झोळी तोटकी. दातृत्व किती मोठे, वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. झाडामुळेच जल जमीन जंगल अबाधित, झाडामुळेच जल जंगल जमीन अबाधित. कुणीच होत नाही विस्थापित, कुणीच होत नाही विस्थापित. वृक्षवेलीमुळेच बरसतात मेघ, वृक्षवेलीमुळेच बरसतात मेघ. धरेचे भाळ हिरवा चुडा हिरवी रेघ, धरेचे भाळ हिरवा चुडा हिरवी रेघ. वनराई आहे धरेची शान, वनराई आहे धरेची शान. सर्वांच्या आनंदाचे ठाण, त्यांच्या सानिध्यात ऋषीमुनी तपस्वी, त्यांच्या सानिध्यात ऋषीमुनी तपस्वी. सावित्रीचा सत्यवानही अजरामर त्या वटवृक्षामुळे, सावित्रीचा सत्यवानही अजरामर त्या वटवृक्षामुळे. राजा गौतमही बुद्ध झाला बोधिवृक्षाखाली, राजा गौतमही बुद्ध झाला बोधिवृक्षाखाली. संत तुकारामानेही म्हटले, वृक्षासारखा सोयरा नाही कोठे. दातृत्व किती मोठे, दातृत्व किती मोठे आणि वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. जाधव पायंग वृक्षानेच बनला फॉरेस्ट मॅन, जाधव पायंग वृक्षानेच बनला फॉरेस्ट मॅन. आज झाडे जगवणारा आहे खरा धनवान, आज झाडे जगवणाराच आहे खरा धनवान. वृक्षाच्या सहवासातच आहे माणसाचं भलं, वृक्षांच्या सहवासातच आहे माणसांचं भलं. पृथ्वीवरील वाढते प्रदूषण, तापमान, रोगराई यांचे निवारण. दातृत्व किती मोठे, वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. वृक्षासारखा मित्र नाही जगात कोठे. धन्यवाद.